बबनराव लोणीकर यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले दिसले। लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी विरोधकांनी मागणी सभागृहात केली। मी शेतकऱ्यांचा अपमान केला नाही आपल्या मुद्द्यावरती लोणीकर ठाम राहिलेले दिसले। मी शेतकऱ्यांची माफी मागेन पण विरोधकांची मागणार नाही असंही ते म्हणाले। आणि यानंतर विरोधकांनी सभात्याग केला। सभागृहाचं कामकाज त्यानंतर 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं। पुढच्या वाट्यावर बसलेले जे 5-6 काटे 10 काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हाला बोलतो, चुकीचं लिहितो। माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल, 1000 वेळा। मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाही आहे, पण याची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। पिंपळाचं पान पडलं, पिंपळाचं पान पडलं, ह्याला म्हणतात पिंपळगाव जळालं, ह्याला राजकारण करायचं अध्यक्ष महोदय। केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्याचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील। त्यांना येऊ दिलं नाही, आंदोलन करू दिलं नाही हरियाणा पंजाबमधल्या शेतकऱ्यांना। ते आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे, म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे। आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि वरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं। आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे। अख्खा भाजपचे जे कोणी आमदार आत होते, एशनशी गटातले होते, त्यांच्या बाजूने आमच्या विरोधात उभे राहिले। आम्हाला वाटलं होतं की ते पण बोलते की ठीक आहे, विषय मिटवा, शेतकऱ्यांची माफी मागा। कुठेही एक व्यक्ती चुकू शकते बोलताना, जर व्यक्ती चुकली असेल तर त्यांनी मोठ्या मनाने माफी मागावी आणि पुढे निघावं। पण इथे लोणीकरांनी माफी न मागता काहीतरी खुलासा द्यायचा की मीडियाने तोडून दाखवलं, असं करून दाखवलं, मीडियाने जोडून दाखवलं। एक मंत्री महोदय त्यांना समर्थन देत आहेत आणि पूर्ण भाजप आमच्या अंगावर येते, हे अपेक्षित नव्हतं। खरं अजूनही माझं मत असं आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये। त्यांनी आत्ता हाऊसमध्ये यावं आणि शेतकऱ्यांची माफी मागावी। आम्ही शांत बसू, आम्ही काही आरडाओरडा करणार नाही। शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्याच भावनेतून पुढे काम करावं।